आणि एक महत्त्वाची बातमी, केरळच्या मुख्यमंत्र्यांचं नाव ठरलेलं आहे। व्ही सतीशन केरळचे मुख्यमंत्री बनणार आहेत। आताची महत्त्वाची बातमी, काँग्रेसकडून सतीशन यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। व्ही सतीशन हे केरळचे नवे मुख्यमंत्री बनणार आहेत। काँग्रेसने त्यांच्या नावाची घोषणा केलेली आहे। गेल्या अनेक दिवसांमध्ये केरळचा मुख्यमंत्री नेमका कोण होणार याच्या चर्चा सुरू होत्या आणि आता काँग्रेसने व्ही सतीशन यांच्या नावाची घोषणा केलेली आहे आणि या घोषणेनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष आपण पाहू शकतोय। व्ही सतीशन हे केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। नवे मुख्यमंत्री ते होणार आहेत। केरळच्या मुख्यमंत्र्याचं नाव ठरलेलं आहे। काँग्रेसने व्ही सतीशन यांच्या नावाची घोषणा केलेली आहे आणि या घोषणेनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळतोय। त्यांच्या कार्यालयामध्ये कार्यकर्ते एकवटलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी केली जाते। आनंद उत्साह साजरा केला जातोय, व्यक्त केला जातोय। व्ही सतीशन हे आता केरळचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत। काँग्रेसकडून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली। तर केरळ विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस प्रणित युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटला बहुमत मिळाल्यानंतर व्ही सतीशन हे केरळच्या मुख्यमंत्री पदासाठी खरं तर प्रमुख दावेदार मानले जात होते। मात्र तरी देखील नावावर शिक्कामोर्तब होत नसल्यानं अनेक चर्चा सुरू होत्या। मात्र आता अखेर नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। व्ही सतीशन हे केरळचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत। व्ही सतीशन हे केरळ काँग्रेसचे एक वरिष्ठ आणि अनुभवी नेते। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत आहेत। उर्वशी, केरळचे मुख्यमंत्री नेमकं कोण होणार हे नाव ठरलेलं आहे। व्ही सतीशन यांच्या नावाची घोषणा काँग्रेसने केलेली आहे। नक्कीच व्ही सतीशन यांना जे आहे सिलेक्ट करण्यात आलं आहे। मुळात एक मोठा सस्पेन्स असा होता की कोण केरळचा सीएम बनणार। एक आठवड्याच्या वर झालेलं, मात्र काँग्रेसकडून काहीच जे आहे एक कॉल आलं नव्हतं। आता जे आहे एक अधिकृत घोषणा होणार आहे। मुळात व्ही सतीशन हे नाव फायनल झालं आहे। के.सी. वेणुगोपाल, रमेश चन्नीतला या सगळ्यांचे नाव चर्चेत होते। मात्र सतीशन यांनी IUML आणि दुसऱ्या पक्षाच्या गटांनी मोठ्या प्रमाणात जे आहे तिथे पाठिंबा दिला आहे आणि त्या पाठिंब्यामुळे व्ही सतीशन यांना जे आहे यांना केरळचं मुख्यमंत्री, नवे मुख्यमंत्री हे बनवण्यात जे आहे आलं आहे असं समजून येत आहे। खूप मोठी अशी रस्सीखेच होती आणि त्या रस्सीखेचमध्ये काँग्रेसकडून सतीशन यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। नक्कीच उर्वशी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीत। जवळपास 2001 पासून सलग 6 वेळा ते परावूर मतदारसंघामधून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि आता ते केरळचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत।